मागच्या वेळेस आपण पाहिलं येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश त्याचं राज्य त्यानं प्रस्थापित करावं आणि नाताळ खरा साजरा करत असताना तो कशा पद्धतीने करावं। काल आम्ही पाहिलं की येशूचं स्वागत करण्यासाठी, राजाचं स्वागत करण्यासाठी कमानी उंच करायला पाहिजे, जी पुरातन द्वार आहे ते उंच करायला पाहिजे। मन आमचं मोठं होणं गरजेचं आहे। संकुचित मनानं नाताळ नाही साजरा करायचा। धर्म स्थापित करण्यासाठी, एखादा सण देण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आला नाही। शास्त्रामध्ये ऑलरेडी 7 सण होते। एक नवा सण किंवा ख्रिस्ती लोकांना एक नवीन उत्सवाचा दिवस या उद्देशानं प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला नाही। मग कशासाठी? आज देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की आम्ही आमचं मन मोठं करून या गोष्टी, ते रहस्य आम्ही शोधलं पाहिजे, संकुचित मनानं नाही। जे आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, जे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही करत आलो त्याच गोष्टी नाही। काही लोक हट्टाने त्या गोष्टीला धरून बसलेले आहेत। हे काय नवीन शिकवायला लागला, नवीन काय तुम्ही आम्हाला सांगायला लागला। अहो, जे बायबल मध्ये आहे ते खरं आहे। जे आमचे वाडवडील पाळत आले, शास्त्रातील कधी 30 पट, 60 पट, 100 पट, त्यांना 30 पट कळालं, मग 60 पट आलं, आता तुम्हाला 100 पट कळण्याची शक्यता आहे। कोणती गोष्ट तुम्हाला देवाच्या वचनात असेल तर त्याचं प्रतिफळ असणार। देवाच्या वचनाच्या बाहेर असणाऱ्या कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला प्रतिफळ नसणार। मग तुम्ही किती पण त्या गोष्टीसाठी खटपट करा, किती प्रयत्न करा, प्रतिफळ तुम्हाला नाही मिळू शकणार आहे। म्हणून बिरुया या ठिकाणचे लोक मोठ्या मनाचे लोक होते, कारण बायबल सांगतं की ते देवाच्या वचनाचा शोध घेणारे लोक होते। घरी जाऊन वचन तपासून पाहणारे लोक होते। मोठं मन या दिवसामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे। देवाचे प्रिय लोक हो, या हा संदेश तुमच्याकडे पोहोचत असताना तुमची मन, तुमची अंतःकरण जर संकुचित राहिली तर कदाचित माझा उपदेशाचा उद्देश सफल होणार नाही, ख्रिस्ताचा पृथ्वी तलावरचा येण्याचा उद्देश सफल होणार नाही। दुसरे इतिहास आणि त्याचा 29वा अध्याय 31 पर्यंतच्या वचनामध्ये म्हटलं, उदार मनाचे लोक होमारपणे आणतात। मोठे मनाचे लोक कोण आहेत? ज्या लोकांकडे देवाला अर्पण करण्यासाठी यज्ञ पशु आहे। मोठे मनाचे लोक कोण आहे? जे होमार्पणासाठी तयार आहेत। आम्ही पाहतो की होमार्पण करणारा व्यक्ती हा देवाला पसंत पडणारा व्यक्ती आहे। अब्रामाला देवानं भरपूर मोठे आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादानंतर परमेश्वर अब्रामाकडनं अपेक्षा करत आहे। तो म्हणतो की त्या मोरिया डोंगरावरती आपल्या एकुलत्या एक मुलाचं होमार्पण कर, त्याचा यज्ञ कर। देवापासून त्यानं पुष्कळ आशीर्वाद घेतले, पण देवानं त्याला तपासलं। माझ्यापासून त्यानं घेतलं सगळं काही। मला देण्याच्या समयामध्ये ज्या पद्धतीने मी दिलं, जे सर्वोत्तम मी त्याला दिलं, आता त्याच्याकडनं पण मला सर्वोत्तम गोष्टीची अपेक्षा करा। देवाला तुमच्याकडनं सर्वोत्तम गोष्टी आवश्यक आहे। देवाला देण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी होमार्पणाची तयारी करा। कोण मोठ्या मनाचे लोक आहेत? काय तुमच्या लेकरांना तुम्ही चांगले कपडे दिले, तुम्ही स्वतः फाटके घातले, किंवा तुम्ही कमी किमतीचे हलके घातले, मग तुमचं मन मोठं आहे? किंवा एखादा मुलगा आपल्या बापाला म्हणतो, तू चांगले, पप्पा तुम्ही चांगले कपडे घाला, माझ्यासाठी कमी किमतीचे कपडे घाला, मग त्याचं मन मोठं आहे? हे तुमच्यामध्ये असलेला खेळ आहे, तुम्ही तुमच्यासाठी करत असलेला त्याग आहे। देवासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? परमेश्वरासाठी तुमच्याकडे देण्यासाठी होम आहे का? यज्ञ आहे का? अब्रामानं भल्या पहाटे उठून आपल्या मुलाला, एकुलत्या एक मुलाला, वृद्ध झालेला अब्राम त्या डोंगरावरती होम करण्यासाठी लाकडं घेऊन चढत आहे। इसाक बापाला विचारतो, बाबा डोंगरावरती आपण यज्ञ करायला चालू, पण यज्ञ पशु कुठे आहे? इसाकाचं मन मोठं आहे, मोठ्या मनाचं आहे। अब्राम मोठ्या मनाचा आहे। इसाक वेदीवरती अर्पण व्हायला तयार झाला। त्याच्या बापानं त्याची मुळी बांधली आणि त्या वेदीवरती ठेवली, पण इसाकानं आपलं मन कमी संकुचित केलं नाही, तो तिथं अर्पण झाला। प्रियानो, रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलंय, बंधुजनो तुम्ही जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपली शरीरे समर्पित करा। मन मोठं करा, तुमचं शरीर अर्पणासाठी द्या। नाताळ करत असताना
जरा मन मोठं करा. या वर्षीचा नाताळ हा कुठलं व्यसन करताना करू नका. तुमच्या शरीराचं यज्ञ प्रभूला द्या. तुम्हाला आवडतं काय सेलिब्रेशन म्हणजे नाचणं गाणं? नाताळ म्हणजे तू दारूच्या पार्ट्या करणं? नाताळ म्हणजे कुठेतरी पार्टीला जाऊन तिथं धिंगाणा घालणं? या प्रकारचा नाताळ आहे? कोणी सांगितलं हा नाताळ तुम्हाला? शास्त्रामध्ये नाही आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस देवदूत स्वर्गामध्ये आराधना करत पृथ्वी तलावरती उतरले. स्वर्गामध्ये जल्लोष होता. ऊर्ध्वलोकी देवाला गर्व, मनुष्याला शांती असो. नाताळ म्हणजे शांतीचा संदेश आहे. काय दुसऱ्याची शांती तुम्ही भंग करत आहात का? मोठा स्पीकर लावून तिथं नाचगाणं करून तिथं दारू पिऊन नाचत आहेत का? शरीराचे अश्लील हावभाव करणं म्हणजे नाताळ आहे का? काय नाताळची व्याख्या आम्ही केली? कशाला नाताळामध्ये आम्ही बसवलेलं आहे? नाताळ म्हणजे आपल्या शरीराचं अर्पण करणं. आजपर्यंत तुमच्या शरीराला जे पसंत होतं ना, आता त्या गोष्टीला तुच्छ माना. दारू पिणारा व्यक्ती नाताळ कधीच करू शकत नाही, कारण दारूबाज व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये वाटा नाही. मग नाताळच्या दिवशी तुम्ही दारू पित आहात का? तुमचं सेलिब्रेशन म्हणजे दारूची पार्टी आहे का? मद्यपी लोकांना स्वर्गाच्या राज्याचा वाटा नाही. मग येशूच्या जन्माच्या वेळेस ते मद्य कसं काय? कसं तो अशा पद्धतीचा जल्लोष कसा असू शकतो? नाताळ हा पवित्र सण आहे. ख्रिस्त पवित्र आहे. तो जसा पिता पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असा. तसा ख्रिस्त पवित्र होता. पावित्र्यानं युक्त होऊन त्याची सेवा करणे. अपवित्र जीवनानं कोणी सेवा करू शकत नाही. मोठ्या मनाचे लोक म्हणजे जे आपलं जीवन तपासतात, प्रभूला नको असलेल्या गोष्टी जीवनात काढतात, ज्याच्यानं जीवन अशुद्ध झालं, जे अमंगळ पण त्याच्या शरीरात, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, त्या विचारांचा त्याग करणं, त्या अमंगळपणाचा त्याग करणं म्हणजे नाताळ आहे. नाताळ म्हणजे एखाद्या व्यसनाचा त्याग करणं. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. त्या देवाचा आत्मा वास करतोय, तुला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा नाश करेल, मी त्याचा नाश करेल. देव त्याच्या मंदिरावरती प्रेम करतो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरचं त्याचं येण्याचा महत्वाचा उद्देशच होता परत बांधून तोडणं आणि परत बांधणं. म्हणून तो म्हटला, हे मंदिर पाडून मी 3 दिवसामध्ये पुन्हा उभा करेन. शिष्याना मोठा प्रश्न पडला. शलमोनाचं मंदिर बांधण्यासाठी एवढी मोठी वर्ष लागली आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पाडून 3 दिवसामध्ये मी उभं करणार. त्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी त्या होत्या. त्यांच्या लक्षात पण आलं नाही 3 दिवसात हा मंदिर कसं बांधणार. तो त्याच्या मरणाविषयी बोलत होता. प्रियानो, ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं येणं हे मरणासाठी होतं, जल्लोषासाठी नव्हतं. तो मरण घेऊन या जगामध्ये आलेला होता. आणि ते भयानक प्रकारचं शापित मरण, त्रासलेलं, पीडा भोगणारं, यातना देणारं, मनुष्याच्या अंतःकरणाला ढवळून काढणारं अशा प्रकारचं मरण होतं. आणि मग आम्ही अशा पद्धतीने नाताळ करत असो. मन मोठं करा. आज देव तुम्हाला तुमचं जीवन मागत आहे, तुमचा स्वभाव, तुमच्या सवयी, तुमच्यातला बदल मागत आहे. त्याला वाटतं तुमचं परिवर्तन व्हावं, त्याला वाटतं तुमच्या स्वभावामध्ये बदल व्हावा, त्याला वाटतं तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल व्हावा, त्याला वाटतं तुमच्या वर्तनामध्ये बदल व्हावा, त्याला वाटतं तुमच्या एकंदरीत असणाऱ्या विचाराच्या पद्धतीने बदल व्हावा. कधी आम्ही बदल करणार आहोत? वर्षानुवर्ष तोच साचा, वर्षानुवर्ष त्याच गोष्टी, वर्षानुवर्ष तीच आमची पद्धत. त्याच्यात आम्ही कधीच बदल केला नाही. आणि तरी सुद्धा आम्ही म्हणतो जगाच्या उद्धारकाला पाहू. काय उद्धारक खरंच तुमच्या जीवनामध्ये आहे का? जर उद्धारक आहे तर तुमच्यामध्ये व्यसन कसं आहे? कसं तुम्ही स्मोकिंग करू शकता? कसं तुम्ही सिगारेट ओढू शकता? कसं तुम्ही दारू पिऊ शकता? कित्येक वेळा तर मी पाहतो काही लोक कॅरलला गेल्यावर सुद्धा ती कॅरलची गाणी गाताना बाहेर जाऊन कुठंतरी सिगारेट ओढून येतात, कुठंतरी जाऊन तंबाखू खाऊन येतात, आणि काही लोक त्या कॅरलला दारू पिऊन पण जातात. कसं शक्य आहे? जगाच्या उद्धारकाचं स्वागत या पद्धतीने कसं शक्य असू शकतं? माझा देव पवित्र देव आहे. माझा देव शुद्धतेनं भरलेला देव आहे. त्याला अमंगळ गोष्टी, अशुद्धता, बाष्कळ गोष्टी, टवाळ्या, अशुद्धपण, व्यभिचार, जारकर्म, व्यसन याविषयी त्याच्या अंतःकरणात द्वेष आहे. या गोष्टी ज्या तो पाहतो त्यास त्याचं अंतःकरण खवळून उठतं, त्याला राग येतो. आणि त्या लोकांसाठी त्याच्या मनामध्ये कधीच आशीर्वचन नसतात. शास्त्र सांगतं मोठ्या मनाचे लोक यज्ञ करतात. करून टाका तुमच्या शरीराचा यज्ञ. मन मोठं करा. एखादं व्यसन सोडण्यासाठी, देण्यासाठी मनाच्या मोठेपणाची गरज असते.
हे सगळे लोक मन मोठं करू शकत नाही. आपल्या घरामध्ये जन्म घेण्यासाठी जागा देण्या इतपत लोक त्यास मोठ्या मनाचे नव्हते. कुत्र्यानं मन मोठं केलं. ज्या कुत्र्या संबंधानं म्हटलं स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याला प्रवेश नाही, पण त्यानं आपलं मन मोठं केलं आणि ख्रिस्ताला आपली जागा दिली. तू या ठिकाणामध्ये जन्म घे. मनुष्य म्हणून आमचं कर्तव्य आहे का नाही? यज्ञ पशु नाही म्हणून इसाक स्वतः त्या ठिकाणामध्ये अर्पण होतो. यज्ञ पशु नाही म्हणून इसाक त्या वेदीवरती पडतो. कधी आम्ही आमचं मन मोठं करणार आहे? कधी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणामध्ये आपल्या स्वतःचा त्याग करण्यासाठी, आपल्या स्वतःचं समर्पण करण्यासाठी? नाताळ करणं म्हणजे मनाचं मोठेपण दाखवणं. आणि आज प्रभू तुमच्याकडनं मनाचं मोठेपण पाहत आहे. आणि म्हणून म्हटलं होशेच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे होशेच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. यज्ञार्पणापेक्षा देवाचं ज्ञान मला आवडतं. यज्ञ करायला तयार आहे. उपवास करतो आम्ही, दान धर्म करतो. मंदिरामध्ये आमची सगळ्यात मोठी देणगी आहे. दर रविवारी चर्चला पण जाणं, त्याग करणं, बलिदान करण्याची भावना माझ्याकडे आहे. माझ्या दारात एक सुद्धा व्यक्ती तसा जात नाही. प्रत्येक सेवकाला मदत करण्याची माझी कुवत आहे आणि त्या गोष्टी मी करत आहे. सेवकांसाठी माझ्या अंतःकरणामध्ये कणव आहे. देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये काय आहे? आणि म्हणून तो म्हटला, मला यज्ञ नको, यज्ञापेक्षा दयेची गरज आहे. आणि तो म्हणतो, यज्ञापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडतं. यज्ञापेक्षा देवाच्या ज्ञानाची गरज आहे. देवाविषयीचं ज्ञान करून घ्या. देवाला काय आवडतं त्याचा शोध घ्या. परमेश्वराला कोणती गोष्ट पसंत आहे याविषयी रोज जागरूक राहा. शंभरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती भेटला. बाई मला पाणी दे. महाराज मी यहूदी, तुम्ही यहूदी, मी शंभरोनी, माझ्याच पाणी तुम्हाला कसं चालेल? बाई तुला जर कळलं असतं जो तुला पाणी मागतो त्या व्यक्तीविषयी जर तुला कळालं असतं ना, तर तू मला पाणी मागितलं असतं आणि मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला परत कधी तहान लागली नसती. कधी कधी आम्ही तर्क वितर्क आणि बाकीच्या व्यर्थ गोष्टींच्या ज्ञानाच्या अधीन जातो. पण जे देवाला पसंत आहे, देव आमच्याकडनं काय अपेक्षा करते याविषयी देवाची ओळख आम्हाला होत नाही. आणि बायबल सांगतं देवाविषयीचं ज्ञान, देवाविषयीचं ज्ञान घ्या. इकडच्या तिकडच्या भाकड गोष्टी, भाकड कथा ऐकू नका. सिद्धांत याचा आणि तोडमोड करत बसू नका. जे शास्त्रामध्ये सांगितलेलं रहस्य, देवाविषयीचं ज्ञान, देवाचं ज्ञान तुमच्याकडे असू द्या. एखाद्या वक्त्याविषयीचं ज्ञान असणं चांगलं आहे, पण देवाविषयीचं ज्ञान असणं सर्वोत्तम आहे. ही देवाविषयीची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. देवाविषयीचं ज्ञान असणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. तो म्हणतो मला होमार्पण नकोय, मला दया आवश्यक आहे. खरं होमार्पण कोणतं आहे? मार्काच्या शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायाच्या 33 वचनामध्ये म्हटलेलं आहे, खरे होमार्पण म्हणजे देवावर प्रीती करणं आणि शेजाऱ्यावर प्रीती करणं. होमार्पण म्हणजे काय? चर्च मध्ये टाकतो, चर्चला देतो, चर्चला देणगी, सेवकांना देणगी, गरीबाला मदत, काय तुम्ही याला होमार्पण म्हणाल? असेल ते सुद्धा आहे ते पण येशू ख्रिस्त कोणत्या होमार्पणाविषयी सांगत आहे? मी ख्रिस्ताच्या पृथ्वी तलावरच्या आगमनासंबंधीची गोष्ट तुम्हाला सांगत आहे. जुन्या करारात ही अर्पण सांगितली गेली होती. शांतार्पण आहे, होमार्पण आहे, पेयार्पण आहे, नाना प्रकारचे अर्पण आहेत. प्रभूला या अर्पणाचं शिक्षण देण्यामागं देवाच्या लोकांना तयार करणं हा त्याचा हेतू होता. प्रत्येकाला आध्यात्मिक अर्थ. जस अब्रामाला त्या वेदीवरती इसाकाला अर्पण कर सांगत असताना देव पिता स्वतःच्या पुत्राच्या बलिदानाविषयीची जाणीव करून देत आहे. तो दाखवून देत आहे सर्वोत्तम अर्पण कोणतं, तर इसाक वेदीवरती अर्पण होणं. हे पण तो दाखवून देत आहे. इसाकाला मरू देऊ नकोस, त्याच्या मानेजवळचा सुरा तू काढून घे, कारण एक एडका मी त्या ठिकाणामध्ये झुडपामध्ये अडकून ठेवलेला आहे. म्हणजे जगाला त्याला दाखवून द्यायचं होतं, माझा पुत्र जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा ज्यावेळेस येईल त्या इसाकाला मरावं लागणार नाही, कोकराच मरणार आहे. आणि आम्ही पाहतो की त्यानं त्याला दाखवून दिलं. या दाखल्याच्या द्वारे, या सिद्धांताच्या द्वारे, या आणि पवित्र शास्त्रातल्या घटनेच्या द्वारे की तुमच्यासाठी मरणारा कोकरा येणार आहे. शिकवायचे त्याला प्रत्येक गोष्ट प्रियानो, प्रत्येक गोष्टीमधनं त्याला बोध करायचा आहे.
आणि प्रभू येशू ख्रिस्त पण होमार्पणाविषयी सांगत आहे. होशेच्या पुस्तकामध्ये देव होमार्पणाविषयी सांगत आहे आणि येशू ख्रिस्त त्याला पुन्हा एकदा नवा मुलामा देत आहे. मोठं मन म्हणजे होमार्पण. मग मोठं मन म्हणजे होमार्पण म्हणजे नेमकं काय? देवावरती प्रीती करणं आणि शेजाऱ्यावरती प्रीती करणं हेच खरा होमार्पण आहे. दुसरं होमार्पण नाही. पहिलं तर देवावरती प्रेम करायला शिका. प्रेम करणं म्हणजे त्याच्यासाठी वेळ देणं. प्रेम करणं म्हणजे त्याच्या आवडीनिवडी जपणं. प्रेम करणं म्हणजे त्या व्यक्तीचा विचार डोक्यामध्ये ठेवणं. जो प्रेम करतो ना तो त्या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो की घरच्यांनी विरोध केल्यावर दोन प्रेमिके आणि कुठेतरी जाऊन आत्महत्या करतात, कारण ते एकमेकाशिवाय जगू शकत नाही. आणि बायबल सांगतं देवाच्या पुत्रानं हे सिद्ध करून दाखवलं, तो आमच्यावरती प्रेम करत होता म्हणून आपल्या प्रेमासाठी त्यानं बलिस्तंभावरती प्राण दिला. तो राहू शकत नाही आमच्याशिवाय. पण काय त्याचं प्रेम एकतर्फी प्रेम आहे का? ज्या प्रेमाची अपेक्षा तो तुमच्या आणि माझ्याकडनं करत आहे, प्रत्येक व्यक्तीकडनं करत आहे, त्यानं प्रेम देताना कमतरता ठेवली नाही. देवानं प्रेम व्यक्त करताना कमतरता ठेवली नाही. सर्वोत्तम ते त्यानं त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकलं. पियानो तुमची आणि माझी गरज आहे. आता आम्ही पण देवाला सर्वोत्तम ते द्यावं, सगळ्यात उत्तम ते त्याला द्यावं. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीची प्रीती आहे ना, तो रात्रंदिवस त्याचाच विचार करतो, त्याला काय पसंत आहे. शमरोनी स्त्रीला ते रहस्य कळालं नाही, पण खरी देवाची ओळख पटल्यावर बायबल सांगतं घागर तिथंच तिने टाकली आणि पहिल्यांदा गावामध्ये जाऊन त्या शमरोनातल्या लोकांना ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगितली, कारण ती त्याच्या प्रेमामध्ये पडली होती. प्रियांनो, परत त्या प्रेम करणाऱ्या लोकांकडे गेले नाही जे तिच्या खोलीमध्ये तिच्या घरामध्ये होते. आजपर्यंत 5 पुरुष तुझ्या घरात होते जे दुसऱ्यांचे पती होते, ते आले गेले आणि त्याच्याबरोबर तू मौज मजा केलेली आहे. परंतु आता जो आहे तोही तुझा पती नाही, तो दुसऱ्याचा आहे. लक्षात ठेवा, या जगामध्ये प्रेम करणारे फक्त शारीरिक भूक त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे तुमच्या पैशाविषयीचं प्रेम आहे, त्यांच्याकडे तुमच्या आणि स्थानाविषयीचं प्रेम आहे. तुमच्यावर ते का प्रेम करतात? कदाचित तुम्ही सुंदर असाल म्हणून प्रेम करत असाल. सौंदर्य संपलं प्रेम संपेल. पैसा आहे म्हणून प्रेम करत असतील. एखादं मानाचं पद आहे म्हणून तुमच्यावरती प्रेम करत असतील. पण खरं प्रेम तुमच्याकडे काही नसताना जे केलं जातं ते खरं प्रेम आहे. आणि तुमच्या आणि माझ्याकडे काही नव्हतं, पण देवाच्या पुत्रानं खरं प्रेम आमच्यावरती केलं. आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी मारला गेला. हे खरं प्रेम आहे. आणि बायबल सांगतं देवावरती आम्ही तेच खरं प्रेम करावं. यज्ञ म्हणजे देवावरती प्रेम करणं आणि प्रेमासाठी मरण्याची किंमत चुकवली पाहिजे, मरावं लागलं पाहिजे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. हे देवाचं प्रेम आहे. आज तोच प्रश्न, तुमचं देवाविषयीचं प्रेम कुठं आहे? तुम्हाला देवाविषयी कसं करमतं, कसं शांत बसूशी वाटतं? परमेश्वरासाठी तुमच्याकडे समय नाही, देवाशी बोलण्यासाठी तुमच्याकडे समय नाही आहे. नाना प्रकारच्या सबबी, नाना प्रकारची कारणं सांगून आतापर्यंत तुम्ही देवाशी बोलण्याचं टाळलेलं आहे. आणि तरी तुम्ही म्हणता देवावरती माझं प्रेम आहे. आणि कुठल्या विश्वासानं तुम्ही म्हणतात की तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे? कोणत्या विश्वासानं तुम्ही म्हणतात? कोणत्या तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत की माझा प्रभू मला त्या ठिकाणामध्ये घेऊन जाईल? स्वर्गामध्ये ते लोक जाणार आहे ज्यांचं देवावरती प्रेम आहे. देव त्यांच्यावरती प्रेम करतो जे त्याच्यावरती खरं प्रेम करत आहे. तुमच्या प्रेमामध्ये भेसळ असू देऊ नका. सर्वोत्तम प्रेम जसं ख्रिस्तानं केलं, शास्त्र सांगतं त्यानं पाण्याचा आणि रक्ताचा शेवटचा थेंब पण आम्हाला देऊन टाकलं. एवढं त्याने आमच्यावरती प्रेम केलं. त्यानं आमच्यावरती एवढं प्रेम केलं की आपलं सगळं शरीर, डोकं, हातातले बोट आणि पाय आणि कूस सगळं काही आमच्यासाठी अर्पण केलं. पाठीवरती त्याने 39 पटके खाली पाठ पण आमच्यासाठी देऊन टाकले. एवढं त्यानं आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. तुम्ही कोणती गोष्ट प्रेमासाठी करत आहात? चांगला आवाज देवानं तुम्हाला दिला, प्रेमासाठी त्याला देऊन टाका. चांगलं वाद्य वाजवण्याची कसब तुमच्यामध्ये प्रभूनं घातलेली आहे, ती प्रभूला देऊन टाका. जगासाठी वापरलं जाऊ देऊ नका. देवावरती प्रेम करण्याची तुम्हाला एक संधी आहे प्रियानो. हा खरा नाताळ तुमच्या घरामध्ये सेलिब्रेट करण्यासाठी नाही, ऑर्केस्ट्रामध्ये जाऊन वाजवण्यासाठी नाहीये, कुठं तरी जाऊन एका हॉटेलमध्ये वाजवण्यासाठी नाही. खरा नाताळ चर्चमध्ये जाऊन वाजवा. त्यांना दाखवून द्या माझं प्रेम देवावरती आहे. मी आता तिथं नाही, मी तुझ्याकडे राहतो प्रभू. जग काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडं घेतलं असेल चौपट परत करून टाकतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. त्याचं खरं देवावरती प्रेम होतं. त्यानं आपल्या संपत्तीचा, आपल्या बायको लेकरांचा विचार केला नसेल. कोणाचं कुभांडण घेतलं असेल चौपट परत करतो. यातून जे शुद्ध दान राहतं, यातून जे चांगलं दान राहतं,
त्यातलं पण अर्ध देऊन टाकतो का? कारण खरं प्रेम त्यानं देवावरती करायला शिकलेलं आहे. पात्म बेटावरती योहानाचं खरं प्रेम येशूवरती होतं, म्हणून शरीर सोलून काढलं तरी सुद्धा त्यांनी त्या बेटावरून आपलं अस्तित्व हलू दिलं नाही. त्या बेटावर तो तसाच राहिला. देवाचे प्रिय लोक, हे प्रभूचं प्रेम आज तुमच्याकडनं अपेक्षित करत आहे. पौल म्हणतो, आता जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. जीवन आणि मरण या संबंधानं मी मोठ्या पेचामध्ये काय निवडावं समजत नाही. जिवंत राहील तर प्रभूची सेवा करेल, मेलो तर प्रभूला भेटायला जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभूवरती प्रेम करण्याची संधी त्यानं सोडली नाही. खरा यज्ञ प्रभूला तो करतो जो त्याच्यावर प्रेम करतो, आणि प्रेमासाठी जो किंमत मोजायला तयार आहे तो खरा प्रेमी आहे. प्रिया, खरे प्रेमी बना. हाताळ म्हणजे प्रभूवरती खरं प्रेम. आणि नुसतं तुम्ही प्रभूवरती प्रेम करणंच तेवढं महत्वाचं नाहीये. शास्त्र सांगतं, जसं प्रभूवरती प्रेम आहे देवावरती, आणि तसंच आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम कर. कोण नाताळ करतो खरा सेलिब्रेट? कोण खऱ्या रीतीने नाताळ साजरा करत नाही? कोणामध्ये ती कुवत आहे? जो देवावरती प्रेम करतो, देवासाठी राखून राहतो, देवासाठी किंमत चुकवायला तयार आहे. जो देवावरती प्रेम करतो, जो देवाच्या गोष्टीसाठी किंमत चुकवायला तयार आहे, तो खरं देवावरती प्रेम करतो. आणि देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे तो शेजाऱ्यावरती पण प्रेम करतो. शेजाऱ्यावर पण प्रेम केलं पाहिजे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त एक दाखला सांगताना सांगतो, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला, अर्ध मेला, टाकून निघून गेले. त्यानंतर एक लेवी आला, एक याजक आला. लेवी याजकानं त्याला पाहिलं आणि तसेच पुढे निघून गेले. कोणी त्याच्या जखमाला पाहिलं नाही, कोणी त्याची अवस्था पाहिली नाही, कोणाला त्याची कणव आली नाही. परंतु एक शमरोनी, या शमरोनी संबंधानं म्हटलं, याच्याशी कोणी संबंध ठेवत नाही अशा प्रकारचा एक टाकाऊ व्यक्ती, आणि जो खालच्या कुळातला आणि खालच्या ठिकाणातला व्यक्ती तो आला, आणि त्यानं त्या मनुष्याला पाहिलं आणि त्याला उचललं. त्याच्या जखमाला त्यानं तेल लावलं, द्राक्षरस लावला, आणि उतार शाळेच्या त्या रक्षकाकडे नेऊन त्याला दिलं, आणि त्याच्या हातामध्ये 2 टोल्या दिल्या आणि सांगितलं, मी येईपर्यंत त्याचा सांभाळ कर, जास्तीचं खर्च केलं तर मी आल्यावर तुला परत देईन. खरा शेजारी कोण आहे? कोण खरा प्रेम करणारा व्यक्ती आहे? ज्याला दुसऱ्याच्या जखमा दिसतात आणि जो जखमेला पाहून ज्याचा अंतःकरण तुटतो, तो खरा शेजारी आहे. प्रेम तुमच्या शेजाऱ्यावरती करा, मग तो तुमचा शत्रू असू द्या, तुमचा शेजारी. बायबल हे वाचण्यासाठी नाहीये. बायबल हे दुसऱ्यांना देण्यासाठी, वाटण्यासाठी पण नाहीये. बायबल प्रथम माझ्यासाठी आहे. यातल्या गोष्टी पहिल्यांदा मला आत्मसात कराव्या लागणार आहेत. एका गालात मारली, दुसरा गाल पुढे कर. तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला जेवण दे, त्याला खायला दे म्हटलं बायबलमध्ये. शत्रू भुकेले राहण्यामध्ये तू आशीर्वादित नाहीये. तुझा शत्रू भुकेलेला असताना ज्यावेळेस तू त्याला भाकर देतो ना, त्यावेळेस तू खरं प्रेम करतो. ते प्रेम कर. प्रेम म्हणजे शत्रुत्व नष्ट करणं, संपुष्टात आणणं. प्रेम म्हणजे देवासाठी राखून राहणं. जसं देवावरती तसं शेजाऱ्यावरती प्रेम. काही लोक देवाच्या बाबतीत चांगले, दशांश चुकला नाही, अर्पणच चुकले नाही. शास्त्रामध्ये लिहिलं ना, तो आपला पुदिना, कोथिंबीर याचा दशांश देतो, आणि आपल्या आई वडिलांना जे द्यायला लागतं ते पण तू भांडारामध्ये आणून टाकतो. तुझं देवावरती प्रेम आहे, पण आई वडिलांच्या बाबतीमध्ये काय? कोण आहे तुझे शेजारी? तुझे आई वडील आहेत. देवासाठी तुझ्याकडे वेळ आहे, आई वडिलांसाठी वेळ आहे का? तुला देवासाठी वेळ आहे, तुझ्या पत्नीसाठी, लेकरांसाठी वेळ आहे का? तुला तुझ्या नोकरीसाठी वेळ आहे, तुला तुझ्या देवासाठी वेळ आहे का? जेवढा वेळ तू तुझ्या परिवाराला देतो तेवढा वेळ तू देवाला देतो का? दोन्ही प्रेमाला यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञ मोठ्या मनाचं म्हटलेलं आहे. परिवाराला पण वेळ द्या, देवाला पण वेळ द्या. देवावर पण तेवढंच प्रेम, तसंच तुमच्या परिवारावरती असलं पाहिजे. खरा नाताळ म्हणजे परिवारातल्या तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या नातेवाईकाला देव तुमच्या शेजाऱ्याविषयी प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी आलेला आहे. आमच्यामध्ये ती प्रीतीची भावना जागृत व्हावी, आमचं वैर संपुष्टात यावं, एकमेकाच्या मनामध्ये असणारा तिढा नष्ट व्हावा, एकमेकासंबंधाने असणारे गैरसमज दूर व्हावे, एकमेकामध्ये असणारं शत्रुत्व नष्ट व्हावं, या उद्देशासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो शेजाऱ्यांना जागरूक करण्यासाठी, तुमच्या शेजाऱ्यावरचं प्रेम जागृत करण्यासाठी येशूचा या जगामध्ये येण्याचा उद्देशच काय? आमच्यामध्ये प्रीतीची भावना प्रज्वलित व्हावी, जागी व्हावी. आणि ते फक्त मोठ्या मनाचे लोक करू शकतात. ज्यांचं मन संकुचित आहे ना, ते कधीच करू शकत नाहीये. त्यांचे नाताळ असेच गेलेले आहेत.
अजूनही आम्ही नाताळला चर्चला गेल्यावरती ज्यांच्याशी आमचं पटत नाही त्यांच्या हातामध्ये हात देऊन नाताळ सुखाचा जाऊ म्हणून आम्ही घडूच शकत नाही का? मन संकुचित आहे, मनामध्ये अजूनही द्वेषाची भावना आहे. आणि जाऊन तिथं सांगणार देवानं जगावर एवढी प्रीती केली आणि देव प्रीती आहे. देव प्रीती आहे तर तो देव तुमच्यामध्ये कुठे? ज्याच्यामध्ये देव आहे त्याच्यामध्येच प्रीती आहे. आतमध्ये जर तुमच्या येशू आहे ना आणि देवाच्या वचनात म्हटलं देव प्रीती आहे, मग तुम्ही म्हणता माझ्यात देव आहे, मग तुझ्यात देव आहे तर प्रीती कुठे आहे? देव आणि प्रीती दोन गोष्टी भिन्न करू शकत नाही. देवाचं दुसरं नावच प्रीती आहे. आणि ज्याच्यामध्ये देवाची प्रीती आहे ना ती प्रीती वाटण्यासाठी देवली, स्टोर करण्यासाठी नाही, साठवण्यासाठी नाही. पियानो मोठ्या मनाचं म्हणा, होमार्पण करणं म्हणजे देवावरती प्रीती करणं आणि शेजाऱ्यावरती पण प्रीती करणं. कुठे आहे तुमच्या शेजाऱ्यावरची प्रीती? प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती बडाई मारत नाही, प्रीती हेवा करत नाही, प्रीती कुणाची निंदा करत नाही, प्रीती अपकार स्मरत नाही. हे प्रीतीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि आज ती प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये जागी होणं गरजेचं आहे. कदाचित कालपर्यंत कोणीतरी तुमची केली असतील, कोणीतरी तुम्हाला दुखावलं असेल, तुमचा शेजारी. नाही म्हणत मी, तुमच्याकडे तुम्ही 100% बरोबर आहात, तुमच्याकडे काही चुका नसतील, पण ते लोक चुकलेले असतील ज्यांच्या बाबतीत तुमचं अंतःकरण कठोर झालेले, ज्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही, ज्यांना क्षमा करण्याची तुम्हाला इच्छा नाही. पण देवाचं वचन सांगतं ना मला क्षमा करण्यासाठी, देवाचं वचन सांगतं ना मला वैरावर प्रीती करण्यासाठी. वाईटानं जिंकला जाऊ नको, तर बऱ्यानं वाईटाला जिंक, कारण असं केल्यावर तू आपल्या शत्रूच्या डोक्यावर निखाऱ्याची रास करशील. शत्रूच्या डोक्यावर निखाऱ्याची रास करण्याचं माध्यम जर कोणतं असेल तर प्रीती. प्रियांनो, आणि मोठ्या मनाचे लोक या गोष्टी करू शकतात. आज आम्हाला आमचं मन मोठं करायचंय. मोठ्या मनानं सगळे तट, सगळं वैर संपुष्टात आणायचंय. मोठ्या मनानं अपराधांवर पांघरून घालायचं. प्रीती पापांची रास झाकते, गुन्ह्यांची रास झाकून टाकते. किती मोठा गुन्हा केला असेल पण अंतःकरणामध्ये जर प्रीती असेल ना तर त्या व्यक्तीने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची रास झाकली जाते. हे प्रेम आहे. आणि यज्ञ करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं. आणि नुसतं प्रेम देवावरती नाही, नुसतं प्रेम शेजाऱ्यावर पण नाही. यज्ञ म्हणजे देवावर आणि शेजाऱ्यावरती प्रेम करणं. देवाला पण तेवढाच वेळ आणि परिवाराला पण तेवढाच वेळ. जेवढं स्थान देवाला तेवढं स्थान शेजाऱ्याला. देवाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाही, मग जगामध्ये आमच्या अंतःकरणात कोणाविषयीचा पण द्वेष असता कामा नये. आव्हान करेल मी तुम्हाला, एक चॅलेंज करेल देवाचा दास या नात्यानं. यावर्षी ख्रिसमस सेलिब्रेट करताना पहिल्यांदा ज्यांच्या बरोबर तुमचं पटत नाही, ज्यांना तुम्ही क्षमा करू शकला नाही, ज्यांच्याशी आणि तुमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण झाली असेल, ज्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झाला असेल, ज्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये राग आहे, आडी आहे, आढ्यता आहे, आज जाऊन पहिल्यांदा त्यांना प्रीती दाखवा. पहिलं तुमचं आणि फराळचं ताट त्यांच्याकडे जाऊ द्या, त्यांच्याशी त्यांना प्रेम दाखवा. भलं त्याने तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला ट्रीट केलेलं असेल विसरून जा, प्रेमानं परत त्यांना जिंकून टाका. देवावरती प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडू नका. देवाच्या मंदिरात पावलं टाका. परमेश्वरासाठी आपलं अंतःकरण द्या. परमेश्वराच्या राज्यासाठी झटा. देवाच्या राज्यासाठी काम करा. आज परमेश्वर तुम्हाला प्रेमाविषयी बोलत आहे, प्रेमाविषयी जागृत करत आहे. खरा नाताळ तुम्हाला साजरा करत असताना एक देवाचा दास या नात्याने तुम्हाला आव्हान करतो, ख्रिस्तामध्ये तुम्हाला विनवणी करतो की परत एकदा देवाविषयीचं प्रेम, शेजाऱ्याविषयीचं प्रेम, परिवाराविषयीचं प्रेम. जर मुलं असतील तर बापाबरोबर समेट करा, वा सुना असतील सासूबरोबर समेट करा, मुली असतील आई वडिलांबरोबर समेट करा, भावानं भावाबरोबर समेट करावा आणि त्यांना प्रीती दाखवावी. प्रीतीनं पुन्हा एकदा त्यांना आपल्या परिवारामध्ये आणा. जसं उधळ्या पुत्र परत एकदा आपल्या बापाच्या घरामध्ये आला, बापानं प्रीतीने त्याचा स्वीकार केला, परत एकदा त्याला जवळ केलं. काय ही प्रीती करण्यासाठी तयार आहात का? तो म्हणून तुम्हाला यज्ञ नको, आज्ञा पालन आवश्यक आहे. आणि देवाची आज्ञा एकच आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. प्रीतीनं तुमचं अंतःकरण भरलं जावं. ख्रिस्ताची प्रीती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. प्रार्थना करू आपण. हे सर्व समर्थ देवा, स्वर्गामध्ये सिंहासनारूढ असणाऱ्या माझ्या राजा, तुझ्या नावाची स्तुती करतो, तुझ्या नामाचं गौरव करतो. प्रभू, तुझ्या पुत्राच्या द्वारे तो मला पुन्हा एकदा सुंदर जीवन कसं जगावं हे शिकवलंस. मोठं मन असणं म्हणजे प्रीती करणं, देवावर प्रीती, शेजाऱ्यावरती प्रीती. प्रभू देवा, आज आमचे शेजारी तो मला समजावून सांगितले, देवाविषयीची नवी ओळख तो मला करून दिलीस.
या सर्व तुझ्या दयेबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे सर्व समर्थ पित्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाची अंतःकरण तू घड. क्षमा न केलेली हृदय आज पुन्हा एकदा तोड, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या राजा. या वर्षीचा नाताळ परिवारामध्ये समेट, परिवारामध्ये प्रीतीचं वातावरण निर्माण करणारे असू दे. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला चुटपुट लागणारं तुझं वचन असू दे आणि ऐकणारं प्रत्येक व्यक्तीचं हृदय बदल. आणि या वर्षी ज्यावेळेस ते जसं जसं नाताळच्या अधिक जवळ येतील तस तसं त्याचं अंतःकरण क्षमा करणारं अंतःकरण, प्रीती व्यक्त करणारं अंतःकरण बनलं जाऊ दे. आज आम्ही जाणून घेतलं, नाताळ म्हणजे नुसते कपडे घालणे नाही. नाताळ म्हणजे नुसतं 25 तारखेला चर्चला जाणं नाही. याच्यापेक्षा वेगळं उद्देश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याचा दुसरा उद्देश देवावरती प्रेम करावं आणि शेजाऱ्यावरती प्रेम करावं, मन मोठं करावं. ऐकणाऱ्या प्रत्येकाची मन मोठी कर देवा. समस्या, अडचणी, दुःख, पीडा, कष्ट, आजारपण, दारिद्र्य घेऊन जगणारे लोक असतील त्या सर्वांना त्यातून सोडव. सर्वांची सुटका कर प्रभू. तुझं वचन त्यांच्यामध्ये भरपूर राहू दे. त्याची बंद अंतःकरण उघड. तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक.